नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागर आदित्यला भेटण्यासाठी आलेला असतो. तर आदित्यला समोर पाहता सागरला खूपच आनंद होतो. एवढ्यात लगेच हर्षवर्धन म्हणतो, तुला जेवढं बोलून घ्यायचं असेल तेवढं बोलून घे. बोला तुम्ही शांतपणे, आम्ही येतो. हर्षवर्धन आणि सावनी दोघेही तिकडनं निघून जातात. सागर आदित्यशी बोलायला लागतो तर आदित्य लगेच सोफ्यावरती जाऊन बसतो. सागर विचारतो, आधी तू कसा आहेस? आदित्य मात्र उत्तर देण्याच्या ऐवजी सागरवरतीच ओढत म्हणतो, पेपर्स मिळाले का तुम्हाला? सागर आदित्यला म्हणत असतो, असा एकही दिवस नाही गेला की ज्या दिवशी मला तुझी आठवण नाही आली. पण आदित्य मात्र मोबाईलमध्येच बिझी असतो. सागर विचारतो की बोल, तुला काय हवंय? तर आदित्य सांगतो, परमिशन हवी आहे तुमची. तर सागर म्हणतो, दिली परमिशन. काय, कशासाठी? नो क्वेश्चन. दिली तुला मी परमिशन. तर आदित्य सागरला कशासाठी परमिशन द्यायची हे सांगू लागतो. आदित्य म्हणतो, मला लंडनला जायचंय. तर आदित्यचे बोलणं ऐकताच सागरला आनंद होतो आणि सागर म्हणतो, ठीक आहे, मी लंडनच्या बेस्ट हॉटेलची तिकीट बुक करतो. तर लगेच आधी म्हणतो, काहीही नका करू. जे काही करायचं असेल ते सगळं हर्ष अंकल करतील. तुम्ही फक्त या पेपर्सवरती साईन करा. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता, इंद्रा, बापू हे सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. तर स्वाती जाण्यासाठी निघते आणि त्यांच्या सगळ्यांचे चेहरे पाहत विचारते की काय झालंय. तर बापू तिला सांगतात, काही नाही, तो आदित्य परत आलाय आणि सागर त्याला सावनीच्या घरी भेटायला गेलाय. बापूंचे बोलणं ऐकताच स्वातीला देखील खूप आनंद होतो. स्वाती तर म्हणते, आपण सगळेच जाऊयात आधीला भेटायला. पण मात्र इंद्रा म्हणते, बाई तू सांभाळून जा. स्वाती सगळ्यांचाच निरोप घेते आणि तिकडनं निघून जाते. पण मात्र इकडे आदित्यच्या विचारांमध्ये इंद्रा आणि बापू दोघेही टेन्शनमध्येच असतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर ती फाईल ओपन करून पाहतो. तर फाईल पाहता सागरला खूप मोठा धक्का बसतो आणि तो आदित्यला विचारतो की आधी हे सगळं काय? तर आदित्य सांगू लागतो, मला माझ्या पासवर्डवरचं नाव चेंज करायचंय. तुमच्याऐवजी मला हर्ष अंकलचं नाव टाकायचंय. जोपर्यंत तुम्ही साईन करणार नाही तोपर्यंत व्हिसा प्रोसेस सुरू होणार नाही. आधीचं हे बोलणं ऐकताच सागर खूप हायपर होतो आणि आदित्यला म्हणू लागतो, आधी तू ऐक ना माझं. लहानपणी मी तुझे लाड नाही करू शकलो, पण बाळा माझ्याकडे तेव्हा पैसा नव्हता. आता माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी जगात तुला कुठेही घेऊन जाऊ शकतो. आधी मात्र सागरवरती सोडत म्हणतो, तुम्ही प्लीज साईन करा आणि जा इथनं. आदित्य सागरचं काही बोलणंच ऐकून घ्यायला तयार नसतो. सागर आदित्यला समजूत घालत म्हणत असतो, सागर अरे तू वडिलांचं नाव बदलायला निघालाय, एवढा वाईट बाप आहे का मी? माझ्या जागी हर्षवर्धनचं नाव, कुठली शिक्षा देतोयस तू? सागर विचारतो, तुला कोणी फोर्स करतंय का? तर आधी ओढत म्हणतो, मीच तुम्हाला फोन करून बोलवलंय, मला कोणीच फोर्स नाही करत आहे. तुम्ही प्लीज या पेपर्सवरती साईन करा आणि जा इथनं. आदित्य लगेच दुसरीकडे जाऊन बसतो. सागर मात्र खूपच रडत असतो आणि आदित्यकडे पाहत पाहत ते पेपर्सवरती साईन करून टाकतो. तर सागर म्हणतो, तुझ्या आनंदासाठी काहीही करेल असं रोज म्हणायचो स्वतःशी, पण ते असं काही असेल असं वाटलं नव्हतं मला. ठीक आहे, तुला हवंय ते मी केलंय, पण तुझ्या मनात माझ्याबद्दल जो काही राग आहे तो सोडून दे आता. खुश आहेस ना तू? तर खुश राहा आणि काही जरी लागलं तरी फोन कर मला. मला तुझ्याबद्दल जे काय वाटतं ते या पेपर्समुळे नाही बदलणार. आदित्य म्हणतो, मला असं वाटतंय तुम्ही इथनं गेलात तरी चालेल, आणि पेपर्स उचलायला लागतो. पण सागर लगेच मध्ये आदित्यचा हात पकडतो. सागर म्हणतो, तू बरोबर बोलतोयस, माझ्या निघायची वेळ जवळ आलीये. पण आधी तुला जाता जाता एक गोष्ट सांगतो. तुझा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा मी तुला भेटायला आलो होतो आणि तुझ्या छोट्याशा मुठीमध्ये तू माझं बोट पकडलं होतंस. तेव्हा ठरवलं होतं की तुझी साथ कधीच नाही सोडणार. खूप खुश होतो मी, वेड्यासारखं हॉस्पिटलमध्ये धावत होतो. जो भेटेल त्याला वेड्यासारख्या मिठ्या मारत होतो आणि आत्ता नशिबाने तुझा हात लवकर सोडायला लावला मला. सागर आदित्य समोर हात जोडत म्हणतो, मी चांगला बाप नाही बनू शकलो त्यासाठी आय एम रिअली सॉरी. पण मात्र आदित्यला सागरच्या या सगळ्या फिलिंगची काही कदरच नसते. आदित्य पेपर्स चेक करून तिकडनं निघून जातो. त्यानंतर रात्री मुक्ता सागरची वाट पाहत बसलेली असते. तेवढ्यात सागर येतो. सागर मुक्ताशी काहीच न बोलता तिथे शेजारीच जाऊन बसतो. पण मात्र मुक्ता विचार करत असते की काय झालं असेल. हे बहुधा आदित्यला भेटणार होते आज, एवढा का चेहरा उतरलाय? सागर बसलेला असताना त्याला सगळं आदित्यचंच बोलणं आठवत असतं. सागरला चहा हवा असतो तर सागर इकडे तिकडे सगळ्यांची विचारपूस मुक्ताकडे करतो, पण घरात कोणीच नसतं. मुक्ता म्हणते, मला कॉफी करायची आहे, सो मी तुमच्यासाठी चहा करून देऊ शकते. पण सागर मात्र किचनमध्ये निघून जातो आणि स्वतःसाठी चहा करू लागतो. सागरला गॅसच पेटवता येत नसतो. तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि तो मुक्ताला देखील लायटरने गॅस पेटवता येत नाही. तर सागर लगेच काडीपिटीच्या काडीने गॅस पेटवतो. तर मुक्ता तिच्यासाठी कॉफी करू लागते आणि सागर त्याच्यासाठी चहा बनवत असतो.
मुक्ता आणि सागर दोघेही कॉफी बनवत असताना एकमेकांशी भांडत असतात. म्हणजेच की त्यांच्या भांडण्यामध्ये काही संवाद नसतो, पण ते एकमेकांचा खूपच रागराग करत असतात. चहा बनवता बनवता सागरला तेवढ्यात फोन येतो. सागर फोनवरती बोलत असतो, तर सागरचं तिथे लक्षच नसतं. सागर गॅस बंद करण्यासाठी गॅस समोर हात घेतो, तर त्याच्या हाताला चटका बसतो. हे सगळं पाहता मुक्ता घाबरते आणि लगेच सागरच्या हाताला किती चटका बसलाय ते पाहू लागते. मुक्ता त्याच्यावरती फुंकर घालत असते. मुक्ता सागरच्या हाताला फ्रीजमधनं बर्फ काढते आणि त्यावरती बर्फ लावत असते. तर मुक्ताचं हे सगळं वागणं सागर देखील पाहत असतो. तर सागरला लगेच तेवढ्यात त्याच्यामध्ये आणि सावनीमध्ये घडलेला प्रकार आठवतो. म्हणजेच की अशीच एकदा सावनी आदित्यला खाऊ घालत असते. तिथेच टेबलवरती चहाही असतो. तेवढ्यात सागरचा हात त्या चहाच्या कपाला लागतो आणि त्यामुळे चहा सांडतो. तो चहा सगळा सागरच्या हातावरती सांडतो आणि त्याला खूप त्रास होऊ लागतो. तर तेव्हा सावनी काहीच रिॲक्ट होत नाही. सागर तिला म्हणतो, सावनी खूप त्रास होतोय, फ्रीजमधनं बर्फ आणशील का? तर सावनी सागरवरती चिडत म्हणते, हाताला तुझ्या लागलंय ना, तर तूच फ्रीजमध्ये जा आणि त्याला बर्फ लाव ना. एकतर हा आदित्य इथे माझं ऐकत नाहीये. हे सगळं आठवल्यामुळे सागर खूपच हायपर होतो आणि तिकडनं बाजूला निघून जातो. मुक्ता सागरकडे परत येते आणि त्याला बर्फ लावू लागते. पण सागर मुक्ताला बर्फ लावूनच देत नाही. तर मुक्ता म्हणते, अहो केवढं भाजलंय ते, त्रास होईल तुम्हाला. पण सागर मात्र म्हणतो, तुम्हाला जर काळजीच घ्यायची असेल तर सईची घ्या, माझी नको. आणि सागर तिकडनं निघून जातो. त्यानंतर रात्री सागर गाडीतून बसतो आणि तो एकटाच विचार करत असतो. तर सागरला लगेच सावनीमध्ये आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवतो. म्हणजेच की आदित्य जेव्हा लहान होता तेव्हा सावनीने आदित्यला चॉकलेट आणून दिलं. तर सावनी आदित्यला म्हणत असते की तुला माहिती का हे चॉकलेट कोणी आणलंय? हे चॉकलेट हर्ष अंकलने आणलंय आणि तेही लंडनवरून. आणि तुला माहिती का हर्ष अंकल काय म्हणाले? तुला स्केटिंग हवंय ना, तर तुला स्केटिंग आणणार आहे, खूप टॉईस आणणार आहेत. आणि आधी बेटा तू खूप मोठा हो. आणि सावनी आदित्यला सांगत असते की तू पप्पासारखा नको हो, तू त्यांच्या बॉस सारखं हो, म्हणजेच की हर्ष अंकल सारखा हो. तर सागरने सावनीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि सागर सावनीवरती ओढत म्हणतो. सागर आदित्यला सांगतो की आधी तू आज जा, पण आदित्य म्हणतो मला चॉकलेट आत्ताच खायचंय. सागर आदित्यवरती खूप ओरडतो. त्यामुळे आदित्य रडत रडतच त्याच्या रूममध्ये निघून जातो. हे सगळं पाहता सावनी देखील त्याच्यावरती ओढत म्हणते, झालं सागर, रडवलंस ना तू त्याला, तुला काय मिळतं हे सगळं करून? सागर म्हणतो, काय शिकवतेस तू त्याला? सावनी म्हणते, शहरातल्या बेस्ट स्कूलमध्ये जायचंय ना त्याला, तर तिथल्या मुलांसारखं त्याला वागावं सुद्धा लागेल. तुला ते परवडणार आहे का? तर सागर म्हणत असतो, अगं आत्ताची शाळा कुठे वाईट आहे, हुशार आहे तो वर्गात. माझा मुलगा माझ्यावरती गेलाय. आणि सावनी म्हणते, हो ना, पुढे जाऊन तुझ्यासारखाच होणारी लूझर, तेच नकोय मला. सागर म्हणत असतो, हे बघ तू वेडेपणा करू नको, त्याला जे काही हवं असेल ते मी आणून देईल आणि जे काही देऊ नाही शकणार त्याच्या बदल्यात मी त्याचे लाड करेल, प्रेम देईन त्याला, माया लावीन त्याच्यावरती. प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. जे जे आपल्याकडे नाहीये ते आपल्याकडे असण्याची फिलिंग देतं आणि ज्याच्यावरती प्रेम असतं ना तो कधीच एकटा पडत नाही. ते सावनी लगेच सागरच्या फिलिंगची गंमत बनवत म्हणते, काय मस्त विचार आहेत रे तुझे, तू लेखक का नाही झालास? आणि तसेही तात्पुरतं जगायला तुझेही विचार बरे वाटतात, पण प्रत्यक्षात जगण्यासाठी पैसे लागतात, प्रेम नाही, खऱ्याखुऱ्या गोष्टी लागतात. आणि जेव्हा आदित्य मोठा होईल तेव्हा तो मित्रांबरोबर फिरेल, त्याला बाईक लागेल, मग हॉटेल्सचे बिल येतील, शॉपिंग येईल. त्या सगळ्यासाठी काय करणार आहे तो? तुझ्या प्रेमाचं क्रेडिट कार्ड वापरणार आहे का? आणि जसंही त्याला प्रेम नसतं ना, तेच लोक अशी फालतू गप्पा मारतात, जसे की तू. सागर म्हणतो, अगं तूच त्याला त्याच्या बापाविरुद्ध भडकवतीयस. सावनी तुला आजकाल काय झालंय, तू का अशी वागतीयस? तर सावनी म्हणते, कारण सागर मला कंटाळा आलाय तुझ्या या बडबडीचा, तुझ्या या इमोशनलचा, तुझ्या या गरीब प्रेमाचा. या घरात एक एक पैशासाठी हाल चाललेत माझे, पण ते हाल मी माझ्या आदित्यचे नाही होऊ देणार, कळलं का तुला? आणि एक दिवस आदित्यला सुद्धा कळेल की तू बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा नाहीयेस आणि त्याच्या नावापुढे तुझं नाव लावायला त्याला लाज वाटेल. सागर इकडे या सगळ्या विचारांमध्ये खूपच टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागरचा दात खूपच दुखत असतो, तर मुक्ता त्याला क्लिनिकमध्ये घेऊन येते आणि त्याचं चेकअप करू लागते. तेव्हा त्या भुलेमध्ये सागर बडबडत असतो, सई माझी मुलगी नाहीये. सागरचं हे सगळं बोलणं पाहता मुक्ताला देखील खूप मोठा धक्का बसतो. तर मुक्ता स्वतःशीच म्हणते, यांना खरंच असं वाटतंय की सई त्यांची मुलगी नाहीये. खरं काय आहे हे लवकरच शोधावं लागेल. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.